याचबरोबर एमएसएमई साठी या अर्थसंकल्पात चांगल्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत चितळे समूहाचे सर्वेसर्वा इंद्रनील चितळे जोडले जात आहेत. चितळेजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. नमस्कार. अगदी अर्थसंकल्प आजचा सादर झालेला आहे. एमएसएमई साठी चांगल्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या. आत्ताच काही वेळापूर्वी नरेंद्र जाधव सर आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा तो उल्लेख केला. आजचा अर्थसंकल्प पाहिल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया पहिले मला सांगाल. मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक असं एक अर्थसंकल्प आज आपल्या फायनान्स मिनिस्टरनी आपल्यासमोर मांडलेला आहे. मला असं वाटतं की जगात जर का बघायला गेलं तर सगळ्याच दिशेने आता व्होलॅटिलिटी आहे. काही ठिकाणी युद्ध चालू आहेत, काही ठिकाणी ट्रेड वॉर्स चालू आहेत आणि इतर वेगवेगळ्या जे महादेश आहेत त्यांच्यात सत्ता बदलल्यामुळे बरेच पॉलिसीचे निर्णय जे आहेत ते पुढच्या वर्षात बदलतील अशी कुठेतरी एक अपेक्षा आहे. हे सगळं असताना भारतात लिक्विडिटी ईज करावी या दृष्टीने हे बजेट केलेलं आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की दोन गोष्टी महत्वाच्या होत्या ज्या माझ्या दृष्टीने मला चांगल्या वाटल्या. एक म्हणजे काय की गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी या चारही घटक जे आहेत त्यांच्या दृष्टीने बऱ्याच वेगवेगळ्या स्कीम्स अनाऊन्स केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना फोकस करून इनोव्हेशन पासून क्रेडिट अवेलेबिलिटी पर्यंत गोष्टी ईज करायचे कुठेतरी एक प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जो बेसिक वर्किंग क्लास आपल्या देशाचा आहे, की जो कमवत असतो, कष्ट करत असतो, त्यांच्या हातात कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने एक रिफॉर्म येईल असं मला वाटतं. दुसरं म्हणजे इंडस्ट्रीज आणि एमएसएमईज की जे भारतात खूप जास्त प्रमाणात आहेत आणि जर सगळे विकसित देश बघितले तर त्याच्यात एमएसएमईजचं कॉन्ट्रीब्युशन टू इकॉनॉमी खूप मोठं असतं. ते कुठेतरी भारतात आपल्याकडे झालं नाही कारण की ईज ऑफ डुईंग बिझनेस पूर्वी आपल्याकडे अवघड होता इंडस्ट्री सेटअप करायला. तर त्यांना बूस्ट करणं याच्याकरता खूप चांगल्या काही सोयी केलेल्या दिसत आहेत असं अनाऊन्स झालंय. एक म्हणजे क्रेडिट अवेलेबिलिटी वरती चांगला एक आहे कारण की बरेचदा या सगळ्या कंपन्यांना मेजर त्रास हा टर्नओव्हर नसतो तर लिक्विडिटी असते आणि क्रेडिट मिळालं की त्यांना धंदा करणं हे सोपं पडतं. त्याच्यामुळे त्याच्यातनं एक कुठेतरी गोष्टी ईज होतील असं मला वाटतं. दुसरं म्हणजे इन्शुरन्स कव्हरच्या बाबतीत त्यांना आहे आणि तिसरं सप्लाय चेन वरती पण काही गोष्टी एनहान्स केल्या गेलेल्या आहेत की तिकडे मल्टी नोडल ट्रान्सपोर्ट हब्स होतील असं मी ऐकलं आज. तर ते झालं तर आपल्याकडनं देशातनं जो एक्सपोर्ट होणारा प्रोडक्ट आहे त्यालाही कुठेतरी बूस्ट मिळेल असं मला वाटतं. तर त्या बाबतीत मी ऑप्टिमिस्टिक आहे. अजून माझ्या मते इन्फ्लेशन आणि फिस्कल डेफिसिट हे दोन चॅलेंजेस भारतासमोर या दशकात राहतीलच आणि ते ऍड्रेस करायला एक ग्रॅज्युअल इझिंग प्रोसेस चालू आहे असं मला वाटतं. तर त्याच्यात अजून अग्रेसिव्ह स्टेप्स घेतल्या पुढच्या काही वर्षात तर मला वाटतं अजून देशाची एक आर्थिक स्टॅबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होईल असं मला वाटतं. आता काही वेळापूर्वी नरेंद्र जाधवांनी एक उल्लेख केला की अपेक्षेपेक्षा अधिकचा महसूल कराच्या रूपाने आपल्याकडे गोळा झाला, त्यामुळे फिस्कल डिफिसिटचा आकडा थोडासा आवाक्यात आला असं म्हणता येईल. पण पुढच्या काळात 12 लाखापर्यंत टॅक्सचं बेनिफिट वाढवलेलं आहे, स्लॅब वाढवलेले आहेत. अशा वेळेला टॅक्सचं उत्पन्न 28 लाख कोटींपर्यंत जरी त्यांनी अंदाजित केलं असले तरी सुद्धा ते कमी होईल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. अशा वेळेला सरकारचं वित्तीय तुटीचं जे उद्दिष्ट आहे ते सफल होईल असं तुम्हाला वाटतंय? काय दोन गोष्टी आहेत की जरी आपण डायरेक्ट टॅक्सेशन कमी करत असलो त्याच्याने मार्केटमध्ये जी लिक्विडिटी इम्प्रूव्ह होईल त्याच्याने खर्च करायची क्षमता जी आहे ती मध्यम वर्गाची चांगली होईल असं मला वाटतं. कारण 12 लाखापर्यंत आपल्याला ते रिबेट मिळणार आहे. ते जर झालं तर मार्केटमध्ये जी उलाढाल होईल त्याच्यातनं जीएसटीच्या स्वरूपातनं टॅक्स कलेक्शन हे वाढेलच कारण की आता प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी येतोच आहे. तर माझ्या दृष्टीने ऍक्च्युली ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम सायक्लिकली पुढच्या 5 ते 6 क्वार्टर्समध्ये ईज होईल असं वाटतं. एका वर्षातच होईल असं नाही, पण नक्की एक चांगली स्टेप आहे की ज्याच्यानी नक्कीच जो गेला थर्ड क्वार्टर किंवा फोर्थ क्वार्टर आपण मार्केटमध्ये एक स्लोडाऊन पाहतोय तर तो ईज होईल असं मला वाटतंय. त्यामुळे दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही एमएसएमईचा पण उल्लेख केला आणि दोन महत्वाच्या घोषणा मला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे व्यापार दस्तऐवजीकरण आणि वित्तपुरवठा म्हणजे बिझनेस डॉक्युमेंटेशन आणि फायनान्ससाठी एक एकत्रित व्यासपीठ म्हणून भारत ट्रेड नेट अशा एका संस्थेची किंवा अशा एका ऑर्गनायझेशनची स्थापना करण्याचा त्यांनी सुतोवाच केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे लहान आणि मध्यम उद्योगांसाठी राष्ट्रीय उत्पादन मिशनची स्थापना. याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? या दोन इन्स्टिट्यूशन उभारण्याची त्यांनी एक सुतोवाच केलेला आहे. याकडनं काय अपेक्षा आहेत, काय त्यातनं तुम्हाला अपेक्षित आहे उद्योजक म्हणून? तो यातनं अपेक्षा हीच आहे की भरपूर वेळा काय असतं की एक मोठी इंडस्ट्री किंवा ब्रँड त्यांच्या खालच्या ज्या स्मॉल आणि मिडियम इंडस्ट्रीज असतात त्यांना सपोर्ट करत असतं आणि त्यांच्या कॅशफ्लोज वरती ज्या मिडियम इंडस्ट्रीज चालतात किंवा स्मॉल इंडस्ट्रीज चालतात तर त्यांना कुठेतरी फायनान्शियल सिक्युरिटी आणि इन्शुरन्स कव्हर मिळाला तर नक्कीच चांगलं होईल. आणि त्यात मी अजून एक ऍडिशन असं म्हणेन की या छोट्या उत्पादकांना भरपूर वेळा
300हून अधिक कंप्लायन्सेस वर्षभरात करायला लागतात. ते करण्यात त्या ऑन्टरप्रिनरचा धंदा करण्यापेक्षा कंप्लायन्समध्ये वेळ जास्त जातो. तर हे सिंगल विंडो पॉलिसी जर का सुरू झाल्या तर या छोट्या उत्पादकांना खूप त्याचा फायदा होईल, कारण की त्यांना त्यांचा धंदा वाढवण्यात जास्त लक्ष देता येईल कम्पेअर्ड टू गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस. तेव्हा ती एक गोष्ट चांगली होईल. आणि मला दुसरं एक गोष्ट जी जाणवली ती अशी आहे की पॉवर रॅशनलायझेशन वरती पण एक कुठेतरी मी एक वाक्य पाहिलं की ज्याच्यानी आपली जी विजेचे दर आहेत तर त्याच्यात कुठेतरी रॅशनलाइज करता येईल असं दिसतंय. तर तेही माझ्या दृष्टीने सगळ्यात स्मॉल टू लार्ज इंडस्ट्रीजना खूप फायद्याचं होईल, कारण की जगभरात विजेची कॉस्ट ही आपल्या देशात महाग पडते, ती रॅशनलाइज झाली तर आपला कॉम्पिटेटिव्हनेस अजून इम्प्रूव्ह होईल. त्यामुळे मी त्या बाबतीत पण पॉझिटिव्ह आहे असं मी म्हणतो. अगदी, म्हणजे तुम्ही जो उल्लेख करताय ऑटोमिक एनर्जीच्या दृष्टीने पण काही बजेट अलोकेशन यामध्ये मगाशी मी पण ऐकलंय. ते एक स्पेसिफिक आकडे जरी माझ्याकडे नसले तरी सुद्धा एक उद्योजक म्हणून तुम्हाला या बजेटकडनं अधिक अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात असं म्हणता येईल का? माझ्या दृष्टीने उद्योजक म्हणून मी कायमच हे बघत असतो की इज ऑफ डुईंग बिझनेस कसा करता येईल. तर त्या बाबतीत सरकार कुठेतरी प्रोएक्टिव्ह एफर्ट घेते असं दिसतंय असं मला वाटतं. कायमच आम्ही व्यावसायिक म्हणून जास्त अपेक्षा ठेवत असतो, पण सगळी देशाची एक सामाजिक सुरक्षा बघणं पण आपल्याला गरजेचं असतं. त्यामुळे हे चांगलं बजेट आहे असं मी म्हणेन. अगदी धन्यवाद इंद्रनील चितळेजी, तुम्ही आपली मतं या बजेट संदर्भातली आमच्याबरोबर शेअर केली त्याबद्दल.